नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज बनवूयात अगदी कॅफे स्टाईल चीज गार्लिक ब्रेड. तर बघा हा ब्रेड किती मस्त असा तयार झाला आहे आणि यासाठी ना कोणतं जास्त साहित्यसुद्धा लागणार नाही. जे आपल्या घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना त्यामध्येच हा गार्लिक ब्रेड बनवून तयार होतो आणि जसं आपण कॅफेमध्ये गेल्यावर खातो ना अगदी सेम तशीच टेस्ट आली आहे. शिवाय आज आपण अजिबात ओव्हनचा वापर केलेला नाही किंवा यामध्ये ईस्टसुद्धा वापरलेलं नाही. तरीसुद्धा हे जे गार्लिक ब्रेड आहे ना इतकं मस्त तयार झाले, तुम्हाला बघून दिसतच असेल. आणि अजिबात कढईमध्ये जरी केलं असलं तरी खालच्या बाजूने जळालेलं नाही. अगदी मस्त असं हे तयार झाले. नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि भरपूर साऱ्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली आहे. रेसिपी कुठल्याही क्षणी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. तर इथे मी एक टोमॅटो घेतला, त्यामधला पल्प आणि जे बिया असतं ते काढून घेतले. सोबतच एक शिमला मिरची जी असते ना तीसुद्धा अगदी बारीक अशी चिरून घेतली, त्यामधल्या बिया काढून टाकलेल्या आहेत. इथे आपण मोझरेलाचं चीज वापरलेलं आहे. सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर वापरली आहे. आता हे सर्व जिन्नस ना आपण एकत्रित करणार आहोत, कारण जे गार्लिक ब्रेडमध्ये जे स्टफिंग असतं ना ते आपल्याला तयार करायचं आहे. यामध्ये आता अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून घ्यायची. 1 चमचा चाट मसाला टाकला. अर्धा चमचा इथे मी चिली फ्लेक्स वापरलेला आहे. तुम्ही याऐवजी लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. तर बघा चीजमध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच करायचं. अर्धा चमचा मिरेपूड टाकायची आहे. आणि आता हे जे स्टफिंग आहे ना ते चांगल्या प्रकारे आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याऐवजी जर तुमच्याकडे दुसऱ्या अजून भाज्या असतील ना तर त्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, किंवा जर पनीर असेल ना तर किसून पनीरसुद्धा यामध्ये ॲड करू शकता. म्हणजे जर तुम्हाला ज्या भाज्या ज्या आवडत असतील त्या इथे तुम्ही ॲड करू शकता. आता आपलं स्टफिंग तयार आहे. आता आपण बटर गार्लिक तयार करूयात. तर इथे मी 2 चमचे बटर घेतलं. एक 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये चांगल्या कुटून घेतल्या आहेत. तुम्ही याऐवजी लसणाची पावडर वापरू शकता. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि आता याची आपल्याला अगदी छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बटर जे आहे ना ते फ्रीजमध्ये होतं, तर हे आपण एक मिक्स करत असताना ना फ्रीजच्या बाहेर मी 1 तास अगोदर काढून ठेवलं होतं. तर बघा आपलं आता बटरसुद्धा तयार आहे. आता जे गार्लिक ब्रेडचं जे वरचं कोटिंग असतं ना, म्हणजे जे पीठ असतं ना ते आपल्याला तयार करायचं आहे. तर त्यासाठी मी एक बाउल घेतला. आता त्यामध्ये पाव वाटी दही टाकून घेतलं. आता बघा इथे मी दही जे आहे ना ताजं आणि फ्रेश दही वापरले. 1 चमचा यामध्ये बेकिंग पावडर टाकून घेतली. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. हवं तर तुम्ही ना यामध्ये अर्धा चमचा किंवा 1 चमचा साखरसुद्धा ॲड करू शकता. जर दही जास्त प्रमाणात आंबट असेल तर तुम्ही इथे साखर ॲड करू शकता. आता बघा आता हे चांगले सर्व जिन्नस जे आहेत ना ते आपण एकत्रित मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण पीठ ॲड करणार आहोत. तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. जे रेग्युलर आपण चपातीसाठी पीठ वापरतो ना तेच पीठ वापरलं आहे. ज्या वाटीने आपण 1 वाटी गव्हाचं पीठ वापरलं होतं त्याच वाटीने 1 वाटी मैदा घेतला आहे. तुम्ही हवं तर ना दोन्ही वाटींमध्ये मैदाच वापरू शकता, किंवा अर्धं गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा असं प्रमाण करू शकता. आता सुरुवातीला ना यामध्ये पाणी न टाकता चांगलं हे मिक्स करून घेऊयात. दह्यामध्ये आपण जेव्हा बेकिंग पावडर टाकली ना तर थोडंसं फसफसल्यासारखं होतं आणि अगदी मस्त असं याचं कोटिंग तयार होतं. आता बघा हाताच्या साह्याने हे पीठ आपण मळून घेऊयात. अगदी थोडंसं आता पाणी टाकूयात आणि मऊसर असा याचा एक डो तयार करूयात. आणि इथे बघा मी अगदी मऊसूत असं याचं पीठ मळून घेतलं आहे. आता हातावरती थोडंसं तेल घेतलं आणि परत एकदा हे पीठ आपल्याला छान असं मऊ मळून घ्यायचं आहे.
तर बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा चीज गार्लिक ब्रेड बनवून तयार होतो. खायला तर इतका भन्नाट लागतो ना. तर तुम्हीसुद्धा एक वेळेस असं या पद्धतीने नक्कीच गार्लिक ब्रेड करून पहा. पीठ मळून झाले, यावर एक झाकण ठेवूयात आणि एक 5 ते 10 मिनिटासाठी हे पीठ रेस्टला ठेवूयात. तर 5 ते 10 मिनिट झालेले आहेत. पिठावरचं झाकण काढून घेतलं आणि आता पीठ जे आहे ना ते छान असं रेस्ट झालं आहे. हाताच्या साहाय्याने थोडंसं मऊ करून घेतलं आणि आता लगेचच आपण ब्रेड बनवायला घेऊयात. तर इथे मी पोळीपाट घेतला. आता हे पीठ जे आहे ना ते आपल्याला 2 पोर्शनमध्ये कट करायचं आहे. याचे साधारण 2 ब्रेड तयार होतील एवढं पीठ आहे आपल्याकडे. तर एक छोटासा गोळा बनवून घेतला. तर बघा साधारण 2 गोळे झाले आहेत. आता एक गार्लिक ब्रेड मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर बघा थोडंसं मैदा यावर लाटण्यासाठी घेतला आणि आता आपल्याला याची चपाती लाटायची आहे. आता चपाती म्हणजे आपल्याला अगदीच पातळ लाटायचं नाही किंवा जास्त जाड ठेवायचं नाही. अगदी मध्यम असं हे लाटून घ्यायचं आहे. आता यावर आपण जे गार्लिक बटर तयार केलं होतं ना ते सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर पूर्ण कडेनी चपातीच्या कडेनी हे आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. इथे बघा हे जे गार्लिक बटर आहे ना ते पूर्ण चपातीला व्यवस्थित पसरवून घेतलं. आता जे आपण स्टफिंग तयार केलं होतं ना ते यावरती टाकून घेऊयात. तर बऱ्यापैकी या चपातीवर आपण हे स्टफिंग टाकून घेतलं. आता तुम्हाला अजून जास्त चीज आवडत असेल तर अजून यावरून तुम्ही चीज टाकू शकता. आता बघा याच्या ज्या एजेस आहेत म्हणजे ज्या कडा आहेत ना त्या आपल्याला पूर्णपणे बंद करून घ्यायच्या आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या ज्या कडा आहेत त्या अगदी व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत. आणि बघा इथे आपला चीज गार्लिक ब्रेड तयार आहे. आता याला हलकेसे कट देऊन घेऊयात. चाकूच्या साहाय्याने ना मी हलकेसे याला कट देत आहे. आणि वरून अजून थोडंसं आपण हे जे गार्लिक बटर तयार केलं होतं ना ते लावून घेऊयात किंवा तुम्ही हवं तर तेलसुद्धा लावू शकता. पण इथे मी माझ्याकडे हे गार्लिक बटर होतं त्यामुळे थोडंसं लावून घेतलं. आणि आता आपल्याला याला बेक करायचं आहे. बेक करण्यासाठी ऑलरेडी मी कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली आहे. आता एका प्लेटमध्ये मी बटर पेपर ठेवले आणि या प्लेटमध्येच आपण हे गार्लिक ब्रेड बेक करणार आहोत. तर एक आपण गार्लिक ब्रेड तयार करून घेतला. अशा प्रकारे दुसरासुद्धा बनवून घेतला आहे. आता लगेचच बेक करूयात. तर बघा कढईसुद्धा आपली प्रीहीट झालेली आहे. आता यामध्ये प्लेट ठेवत असताना थोडंसं काळजीपूर्वक ठेवायचं कारण कढई चांगली प्रीहीट झालेली आहे. हे प्लेट यामध्ये ठेवून घेऊयात. आणि आता हा गार्लिक ब्रेड आहे ना तो आपल्याला 20 ते 25 मिनिटासाठी बेक करायचा आहे. आणि बेक करत असताना अगदी हाय फ्लेमवर करायचं नाही तर लो टू मीडियम हीटवरच हा आपल्याला बेक करायचा आहे. तर बघा 20 ते 25 मिनिट झालेले आहेत आणि बघा इथे आपला गार्लिक ब्रेड तयार आहे. तर किती मस्त असा हा बेक झाला आहे. आता हा आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये सर्व करूयात. अगदी मस्त असं हे आपलं चीज गार्लिक ब्रेड बनवून तयार आहे. तर बघा मी तुम्हाला दुसऱ्या बाजूने सुद्धा दाखवते. अजिबात जळालेलं नाही. आज आपण कढईमध्ये हा चीज गार्लिक ब्रेड बनवलेला आहे. सोबत आपण यामध्ये ईस्टचा अजिबात वापर केलेला नाही. तरीसुद्धा अगदी मस्त असा आपला हा चीज गार्लिक ब्रेड बनवून तयार आहे. लहान मुलांना तर ही रेसिपी नक्कीच आवडेल. आता बघा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे. अगदी मस्त असा हा चीज गार्लिक ब्रेड बनवून तयार आहे. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा लहान मुले बऱ्याचदा भाज्या खात नाहीत तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने जर भाज्या खायला दिल्यात ना तर ते अगदी आवडीने खातील. आणि शिवाय आपण हा जो ब्रेड आहे ना तो घरच्या साहित्यामध्ये तयार केला आहे. तर बघा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ कुठल्याही क्षणी जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.